नमस्ते, मी प्रतिभा. तर येल्लो कलरचा ड्रेस घालून फुलांचा आहोंच्या आवडता आणि पिवळ्या कलरची म्हणजे येल्लो कलरचीच हिल्स घालून जी आहोंनी मला गिफ्ट केलेली. आहो सांगतायत बघा एवढी मोठी हिल्स आहे तुझी, ती घालून मी बाहेर गेले होते आहोंना एकटं सोडून आणि नंतर आले आणि त्यांच्यासाठी आळणी भात बनवायला घेतला. मला माझी मैत्रीण होती स्वाती, ती माझ्याकडे होती मध्ये, तर तिने शिकवलं मला की कसा बनवायचा असतो. सो मी तसंच सकाळी स्वयंपाक करून तशीच पसारा टाकून गेली होती आणि आल्या आधी मी आळणी भात बनवायला घेतला, कारण आहो जिमवरून येणार परत थकून, त्यांना फार भूक लागते म्हणून मी मस्तपैकी आळणी भात बनवायला घेतला. चिकन धुतलं आधी मस्तपैकी, त्याला हळद मीठ धणे पावडर लावून घेतलं आणि मस्तपैकी त्याला मॅरिनेट करून ठेवलं. आणि त्याच्यामध्ये खोबरं वगैरे नाही टाकत, फक्त मिरच्या कोथिंबीर वगैरे वाटून टाकतात. कांदा कापून म्हणजे ते जेव्हा आळणी घालतो ना तेव्हाच टाकायचा, टोमॅटो नाही टाकायचं. आणि हा मिक्सर आहे ना, मिक्सर मला 2 लोकांनी 15 लाखाला दिलेला आहे. 2 नवरा बायको आहे. तो माणूस आहे बेंगलोरचा आणि ती बाई आहे धाराशिवमधील वाशीची. 15 लाखाला मला गंडा लावला हा मिक्सर दिला आहे. त्यांची सगळी स्टोरी वगैरे त्यांचे फोटो कोण आहेत काय ते मी लावणारच आहे एकदा व्हिडिओमध्ये, कारण हा 15 लाखांचा मिक्सर आहे माझ्याकडे. लोकांना कळालं पाहिजे की कसं काय एवढा असा साधा मिक्सर 15 लाखाला घेतला. तर असो, त्या दोघांना तर न्याय म्हणजे कायद्याने काहीच होत नाही आहे. तर आपण बघूयात मला सोशल मीडियाद्वारे काही मदत मिळते का. तर मस्तपैकी वाटण वाटलं आणि आधी आळणी म्हणजे चिकन शिजायला घातलं आणि झालं की घाईगडबडीत आहो आले आणि आहोनं एवढी जाम भूक लागली की मी नंतरचा व्हिडिओ शूट करूनच विसरले. तर मला जाम असं हे आलं लसूण पेस्ट रेडीमेड टाकली ना तेलामध्ये तडतड उडतं, खूप भीती वाटते. तरी घाबरत मी केलं कसं तरी. आणि आधी फक्त आळणी म्हणजे चिकन फक्त तेलामध्ये फ्राय करायचं, नंतर पाणी ओतायचं, त्या पाण्यामध्येच नंतर तांदूळ टाकायचे आणि म्हणजे त्या आळणी पाण्यामध्येच तांदूळ टाकायचे. चिकनचे पीस काढून घ्यायचे, थोडे त्याच्यामध्ये तुकडे टाकायचे चिकनचे पीसचे करून. आणि अशा प्रकारे मी तो भात बनवायचे शिकले आणि जाम टेस्टी होतो तो भात. मला आणि आहोंना जाम आवडायला लागला तो भात. तर थँक्यू फॉर स्वाती, थँक्यू, बाय.